सर्वप्रथम तुमच्या सगळ्याला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आतापर्यंतच्या व्हिडिओला तुम्ही लय सपोर्ट केला, लय प्रतिसाद दिला, लाईक केले, सबस्क्राईब केले, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार। आजचा व्हिडिओ बी लय कॉमेडी आहे आणि तुमचं हसून हसून पोट दुखीन, तेव्हा व्हिडिओ शेवटलोक नक्की पहा। आणि हा व्हिडिओ समजासाठी याचे पहिले भाग नक्की पहा। मला खात्री आहे की तुम्ही या व्हिडिओला बी लय मोठं प्रेम दाखवसान, लय मोठे लाईक करसान, चॅनलला सबस्क्राईब करसान आणि व्हिडिओ शेअर करसान। तर चला मग व्हिडिओ सुरू करू। बाबू त्यानं ऐकलं ना, घे मग आता दाबून चुकोई। ओ माय बाप, हे भुऱ्या पोट्ट हुशार दिसते बेटा, लय हुशार आहे तू। शाबास रे पोरा, फक्त गाडी तो चोऱ्याला नव्हती पाहिजे रे। अरे का रे, मला एक सांग, हे खाली सारवेला का शेणा ना यायच्या जवळ फरशी नव्हती काय? लेका पुऱ्या मुका बसणार लेका, तो याच्यानं अटकलो ना आम्ही। ओ माय बापाची किराणा दुकान, अबे हे खाली सारवेल नाही, फरशीचा कलर तसाच आहे। अबे मी त्याला बारीक आवाजात बोललो, यायला ऐकू कसं गेलं? अबे त्याचे कानाला तेज वय, बारीक आवाजात बी ऐकू त्याले। साहेब मला राजा जोराच लागली, आम्ही जाऊन येऊ का पटकनी? हो, कुठेच जायचं नाही, इथंच थांब। हे नखरे आम्हाला चांगलेच माहित आहे। पुसक्या जरशी दाबून धर बाबू, हे कुठे जाऊ देणार नाही, तुला माहित आहे ना, नाही तर दिन धंडुके। हो माय बापाची किराणा दुकान, कितने आदमी थे? सर आदमी नाही, आम्ही पोरं जाऊ, 4 जण आम्ही। तू 4 जण आणि फिर भी गाडी घेऊन पयाले? अरे तुमको क्या लगा, यू आर नॉट अंडर फॉरेस्ट? सर ते अंडर फॉरेस्ट नसते, ते अंडर अरेस्ट असते। माहित आहे, मला नको शिकू। बाबू मुका बसणं, कायले काळा करू राहिला, चुप बसणं जरासा। माय बापाचं किराणा दुकान, मले इंग्रजी शिकू राहिले, तुमको क्या लगा? शाबाशी भेटीन तुम्हाला, मी लय खुश होईन। साहेब आम्ही तुमचं काहीच नाही खाल्लो। फिर अब दंडे खा, टायर में घुसून मार खा। नाही साहेब, मला तर राजा उपास आहे, मला भूक बी नाही, मला काहीच नाही खायचं राजा, काहीच नाही खायचं मला। हो राजा, मला बी काही नाही खायचं, मला बी उपास आहे। मले बी आहे उपास। मले बी आहे उपास, मला बी काही नाही खायचं। हो माय बापाचं किराणा दुकान म्हणजे तुम्ही सकाळून पासून उपाशी आहे, काहीच खाल्ला नाही का पोट्टे तुम्ही? नाही राजा, काहीच नाही खाल्लं, अजिबात काही नाही खाल्लं। सकाळून फक्त 2 प्लेट साबुदाण्याची उसळ खाल्ली, 1 डझन केळं खाल्ले, आईनं रताळे उकळले होते तर ते 4-5 रताळे खाल्ले आणि अर्धा किलो कानी आलूचे चिप्स खाल्ले, बस एवढंच खाल्लं। सकाळून पासून उपास धरेला म्या बी आणि सगळ्यानं बी। अरे झामल्या, एवढं सगळं चरलं तो, आणि हा कोणता उपास होय तो? असं साहेब, माई आई सकाळून मला काय म्हणे, बाबू आज कानी आषाढी आहे, तू उपास धरत का, तुला काही खायला करून देऊ? मग म्या माईला विचारलं, तो उपास धरला का? तर माई आई म्हणे हो। मग म्या म्हटलं बा, मग एकट्यासाठी कायले स्वयंपाक करायला? मग म्या बी उपास धरला राजा, म्या जास्त काही खाल्लं नाही, फक्त एवढंच खाल्लं, मला उपास आहे राजा, मला आता काहीच नाही खायचं। हाव काय, बर पाहू आपण पुढे काय खायचं आणि काय खायचं नाही का। बाबू आता तुम्ही सांगा, बाकीचे तुम्हाला उपास आहे तर तुम्ही काय काय खाल्लं? लटकवलं या भोऱ्यानं, आता मार खास लागते, उपास आहे म्हणे आणि सांगितलं एवढं सगळं खाल्लं, आता तर बेटा पक्का मार खा लागते। साहेब म्या राजा जास्त काहीच नाही हो, म्या काहीच नाही खाल्लं, मी पुरा उपाशी आहे, पुरा उपवास आहे मला, मी अजिबात काहीच खायला नाही, मला राहू द्या, मला जाऊ द्या बरं, मला घरचे वाट पाहत असतील, काहीतरी दिमाग लावा लागतील, सटका लागते। साहेब मी काय म्हणतो, ते माझ्या घरच्यानं कानी मला अर्जंट मध्ये कानी शेंगदाणे सांगितले होते, ते उसळ करायची आहे ना, तर मग मी काय करतो, पटकन जाऊन शेंगदाणे नेऊन देतो, नाही तर माझ्या घरच्याला मारतीन हो मला, मी पटकन वापस येतो। हो माय बापाचं किराणा दुकान चालाकी, अरे बाबू इथंच थांब, कुठेच जा लागत नाही,
शेंगदाणे काय सगळंच आणून देतो मी तुम्हाला. थांबा इथंच. बाबू मी काय म्हणतो, आपल्या घरच्याला आपण फोन करून सांगून देऊ, हे काही आपल्याला ते सोडणार नाहीत. हाव रे शायनी, म्हणजे पहिले यायचे रट्टे खा आणि मग घरी गेल्यावर घरचेच रट्टे खा. काय सल्ला देऊ राहिला तू? मोकळ्यान बस, पाहतो आम्ही काय करायचं तर. ओ हो डांबर तोंड्या, चुप बस. आता तो अकलीची गोष्ट केली. पहिले इथं रट्टे, मग घरी गेल्यावर घरचेच रट्टे. हा अजून आला काऊन नाही ते जगन भाऊला घेऊन? अरे काव जगन भाऊ, आता आपण फाट्यावर उतरच सही. पण मला एक सांगा, आता टपावर कोण चढीन, ते कट्टे खाली कोण टाकीन? रे कोण चढीन म्हणजे? अरे राजा, तुम्ही एवढे जवान गडी आहे, तुमची एवढी बॉडी बिडी आहे, तर मग एक काम करा ना, फटाफट वर चढा आणि सटकनी ते खाली टाका. मी झेलतो कट्टे. अरे नाही हो राजा, आपण नाही चढत वर, आपल्याला भेव लागते. मी जर वर चढलो ना तर मग हातपाय हलतात, लटलट सुट्टे आपल्याला. होत्तीच्या माय बिन, हे तर दिसते वाघावानी हाय उंदरावानी. अरे राजा, तुम्ही जवान गडी आहे, तुम्ही म्हटलं पटापट वर चढू शकता आणि ते कट्टे खाली टाकू शकता. आता मी पडलो म्हातारा, मी चढायला गेलो तर माझ्या टोंगाई दुखतील, आणि पडलो बिळलो आणि कंबळलं मोडलं तर या वयात हड्डी जुटत बी नाही, असा हेकोळाच चालेल मी. अरे नाही हो राजा, मी काही चढत नाही बरं ते वर. तुम्ही पा काय करायचं तर. आता काय करा, मलाच वर जावं लागेल आणि ते कट्टे खाली फेकायला लागेल. मी काय म्हणतो राजा, मी जातो वर, फक्त खाली काने कट्टे बरोबर झेल जा, खाली पडू नका देऊ, कट्ट फुटलं नाही पाहिजे. अरे नाही, तुम्ही बिनगोर राहा, काही वांधा नाही. कट्ट जर फुटलं तर मी ठेवून घेईन, आणि सांडलं तर तुम्ही ठेवून घे जा. हो काय? ठीक आहे. मग एक काम करा, तुमच्या सोबतीले त्या कंडक्टरला बोलवा, मी जातो वर आणि फेकतो खाली कट्टे. कंडक्टर साहेब, जरा खाली उतरा बरं, ते आम्हाला मदत करा ना राजा. अरे हा माणूस तर सापासारखा चढू राहिला. राजा उभं राहा ना. अरे नाही हो, आम्हाला भेव लागते ना राजा, पडलो बिळलो तर वांदे होतील माय. बरं पटकन टाका खाली, आम्ही झेलतो, आम्ही दोघं जण आहोत, झेलतो आम्ही. अरे मी फेकू राहिलो, जलजा पटकनी. अरे बाप रे, अरे बाप रे बाप. अबे ओ जगन्या, अरे मॅटस का आमच्या उरावर फेकतात कट्टे. अरे मेलो रे. अबे जगन्या, पटकन खाली ये, कट्टे काढ आमच्या अंगाहून. अरे बाप रे बाप, अबे मी खाली पडलो रे, अबे मी सटकलो रे, अरे मैं कमळलो. अरे बाप. अबे जगन्या, आमचा जीव गुदमर राहिला, पटकन कट्टे काढ. अरे बाप रे बाप, अबे मॅट होता का आमच्या उरावर फेकले का तो कट्टे? कंडक्टर साहेब, ओ कंडक्टर साहेब. अबे काय झाले आले? कंडक्टर साहेब, ओ कंडक्टर साहेब, अरे उठा ना. अबे जगन्या, याचं तर हालिंग ना डोलिंग पुक पुक करून झालं. अबे काय झालं पायाले? अरे कंडक्टर साहेब, अरे उठा ना राजा, काढन कट्टे. अरे बाप रे बाप, अबे काय झालं? होश मध्ये आणते येले. अबे मी हाव का जीता हो का मी? अरे तुम्ही जिते जा कंडक्टर साहेब, उठा, काय झालं तुम्हाला? अरे मै मान सरकी निवू राहिली. अरे बाप, अरे मै मान. थांबा, मला पाहू द्या, मी सरकी करतो. मी अच्छा माना मोडून सरक्या केला. आता कसं वाटते? बरं वाटते का? अरे काय केलं? अरे मै मान वर निवू राहिली. अबे कशी मान मोडली तू? कायले मान मोडली तो? आता पहिले हेकोडी होती, आता तिकोडी झालेली का? मी करतो सरकी, याले काही जमत नाही. आता बरं वाटू राहिलं. अरे बाप, मै मान गेलती रे कामातून. अरे राजा, तुम्हाला घ्यायला नाही पुरलं गाडीत. अरे जमली मान तुमची? अरे मग काय टेन्शन आहे, जा आता पटकनी गाडी घेऊन जा. इथे भेटले, डबल भेटू नका. अरे हेरी, अरे इकडे ये नव, तिकडे काय तुले? हे पाय बरं, मस्त समोर माया चरू राहिली, तू चालले तिकडे. पेरणी नसती ना ते हे कट्ट तिथंच फेकून दिलं असतं आणि घरी चालला गेलो असतो. आई माय कमळलं. अरे बाप रे बाप, पण आता नाईला जाय, न्यास लागते घरा लोक. अरे हेरी, अरे इकडे ये नव, तिकडे काय तुले? मागच्या टायमाला तर मला असाच मार खाऊ घालला. पुरे अरे तुला सांगू राहिलो ना इकडे ये म्हणून, जाशीन कुणीकडे, लोकांच्या झाडाचे शेंडे खोडशीन,
मग मायावर रट्टे खाईन. अरे इकडे ना इकडे ना बाई, तर पाया पडतो मी. अरे उकड्या, तो कल्ला नसता केला तर मी सटकलो नसतो रे, पडलो नसतो मी, माय कमळलो. अरे बाप रे बाप, कोण एवढं कनावर आलं, पास लागीन. अरे हे रे, अरे इकडे आहे ना, चालली तिकडे, चालली. कोण आहे हो तिकडे तो आया? अरे रे, लय दुखू राहिलं रे. माय बकरी तर नाही कनावर राहिली का वा? काहून कनावर राहिली तू? अबे ते बकरी नाही कनावर राहिली, मी कनावर राहिलो. मागे पलटून पाय. अरे बाप रे, चमत्कार झाला, माय बकरी बोलू राहिली. अरे या इकडे कोणतरी या, माय बकरी बोलू राहिली रे, पहा रे लवकर. म्या टाकायला का तवाच मी सांगू राहिलो, मागे पलटून पाय. मी बोलू राहिलो तर म्हणते बकरी बोलू राहिली, चमत्कार झाला म्हणते. अरे हेमाळ तुत्र्या, मागे पाय ना. बकरीने बोलू राहिली, मागून कोणतरी बोलू राहिलं वाटते. पहा लागते पलटून. भूत बीत तर नशीन, आपण इकडे आलो सांगताना येत भूत अशीन. देवाचं नाव घेतो, राम 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 राम. अरे बाप चकवा, राम 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 राम. अबे जाकूस न्या, चकवा बिकवा नाही, मी आव ना जगन. लेका माणसाला तर ओळख, डायरेक्ट चकवा बिकवा म्हणून राहिला. अरे काय राजा जगन भाऊ, माणसाला भेवाळता का तुम्ही? अबे जामले, मी काय भेवाळू तुले? तूच तवाचा म्हणून राहिला बकरी बोलू राहिली, चमत्कार झाला, चकवा आहे का? लेका एवढा फट्टू आहे का तू? राजा, अशा सुनसान जागेत कोणी नव्हतं, मी एकटाच होतो, आणि त्यात तुम्ही कनार राहिले. माणसाला भीती वाटणार नाही तर काय होईल? अबे तर झाकूस न्या, तू गावातला माणूस आहे ना, मला आवाज ओळखत नाही का तू? अरे जगन भाऊ, तुम्हाला काय सांगू, चकवा राजा कोणाचा बी आवाज करते. एकदा मी जंगलात गेलतो बकऱ्या घेऊन, तर ती मला चकव्यानं आवाज दिला. मग मी गेलो तर ती त्यानं मला अशी पटकणी दिली, तर राजा 3 दिवस मी हिवता पण पडलो होतो. काही फेकत का बे राजा, खोटं बोलायची भेट राहते ना. चकवा बिकवा काही नसते. आणि मला एक सांग, तू जंगलात गेलता, त्यानं तुला तती पटकणी मारली, मग हिवता पण कुठे पडला? तू घरी पडला का तती पडला? अरे राजा, मी फेकून नाही राहिलो ना राजा, म्हटलं हिवतापानं मी 3 दिवस घरी पडलो होतो. डॉक्टरनं सुया देऊ माझ्या ढोपर सुजवलं. म्हटलं बस कर रे, बस कर ना. ते चकवा बिकवा काही नसते का, बस झालं फेकणं. चकव्यानं पहिले तुला जंगलात पटकनी मारली, आणि मग तुले अल्लादी उचलून घरी आणून सोडलं. काय तर बा जाऊ द्या, जंगलात त्याला मच्छर डसतील काय डसतील तर आपण घरी सोडू, असं केलं का चकव्यानं? काही सांगतले का? अरे तुमच्यातला जगन कोण होय? अरे बाप पोलीस, मग त्या उकडड्याच्या अंगावर कट्टे पडले, त्यानं मानावर रिपोर्ट दिला काय? साहेब, मी हाव जगन, पण मी काही नाही केलं. ते उकडडा का नाही खाली कट्टे घेऊन राहिलता, मग त्याच्या अंगावर ते कट्ट पडलं, म्हणून राजा त्याला लागलं. मी काहीच नाही केलं हो. अरे कोणता उकडडा, कोणते कट्टे? अरे राजा, तुमची ते गाडी चोरीला गेलती ना, आणि तुम्ही रिपोर्ट दिलता ना, ते सापडली गाडी, चोर बी सापडले. चला. काय गोष्ट करता, माझी गाडी सापडली का? अरे वा, जमलं. मग किती टोले घेतले माहित आहे का आम्ही? लय तपास लावला, म्हटलं आमचे सगळे सूत्र हलवले, तेव्हा म्हटलं ते चोर सापडले, आणि सोबत तुमची गाडी सापडली. चला लवकर, उशीर नका करू. अरे वा, गाडी सापडली आपली. अरे बाप रे बाप, माझ्या कट्टा फेकून दिला रे, कोणतरी काढा रे. अरे बापरे, अबे हुकेला सांगत जाय ना, आलो म्हणून असा एकदम समोर येत, किती भिलो मी. अरे काय राजा साहेब, अच्छा ते तुम्हाला फोन करायला लागते का? मी आलो असं सांगा लागते का? जास्त हुशार काय करू आला का? हुशार तर मी लहानपणापासून फक्त 2 मार्काने हुकलो मी, नाही तर तुमच्या जागेवर मी असतो, माझ्या जागेवर तुम्ही असता. दिस इज अ पॉवर ऑफ सरकारी शाळा, म्हणून तर 2 मार्क शिल्लक आहेत मले. अरे साहेब, तुमची भांडाभांडी नंतर करा, मला पहिले माझी गाडी द्या बरं, मला जाऊ द्या, मला जा लागते घरी. ओ हो, माय बापाचं किराण दुकान. अरे राजा, असं लफाळा त्यांना. तुमची गाडी या चौघानं लांबवलती, यायचं काय करायचं? टाकू का अंदर यायले? गौर से निरखून पा यायले. हेच आहेत ते 4 दरिंदे, ज्यानं तुमची गाडी भंगाट पळवली, पेट्रोल बी ठेवलं नाही, आणता आम्हाला घाण झाली, लोटात आणायला लागले राजा. ओय फुसक्या, फॉर्म्युला 120-300 वापरायचा टाइम आला. नाही राजा, आम्ही पंगवली नाही गाडी, आम्ही तर फक्त एकच चक्कर मारली, आणि तिच्यात काही पेट्रोल लय कमी होतं. मला वाटते 10 रुपयाचं टाकेल होते ना, त्याच्यावर नव्हतं.
अरे बाबू, तिच्या 10 रुपयाचं घासलेट होतं. पेट्रोल 20 रुपयाचं होतं. एकूण 30 रुपयाचं तिच्यात इंधन होतं. काका, जगन काका, राजा, आमची चूक झाली. आम्ही लहान लहान लेकर आहो. आम्हाला सोडून द्यायला लावा ना. आमचे घरचे वाट पाहत असतील हो. आम्हाला जायचं हो घरी. जगन काका, आम्ही तुमची गाडी आता कधीच लांबवणार नाही हो. आम्ही माफी मागतो तुमची. हो जगन काका, आम्ही तुमची नाही नेऊ, भलाई दुसऱ्याची नेऊ, पण तुमची नाही नेऊ राजा. डबल बेंगवलं भुऱ्यानं काम. आता तर पक्क अंदर जा लागते. भुऱ्या लेका मुका बसणं लेका रट्टे खेळांत तू सदै कदई. जगन काका, मी तुमच्या पाया पडतो, तुमच्या सऱ्याच्या पाया पडतो. या भुऱ्याचं काय ऐकू नका. याला मी समजून सांगतो. याच्या पुढे आम्ही कोणाचीच गाडी नेणार नाही. आम्हाला सोडून द्यायला लावा. आम्हाला जाऊ द्या घरी. अरे 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 पोरा, उठ उठ उठ. काही पाया पडू नको, मी सांगतो यायले. लेका झिंगऱ्या, मग पाठीत त्याने उसन भरली बे. मी बिनफालतू पाया पडलो. लेका हे कोण झालो मी. मुकार आहे ते, त्याच्या कानात तेच म्हटलं. ऐकतीन ते तर आपला फॉर्म्युला इथंच ढ्याड्या पिसून जाईन. ओ हो, सांगा जगन भाऊ, या पोराचं काय करायचं? काय करायचं म्हणजे सोडून द्या. लेकरं म्हणजे देवाचं रूप असतात. आज आषाढी होय आणि देवाच्या कृपेनं मला गाडी भेटून गेली. मग कायची तक्रार माई? मी माई तक्रार वापस घेतो. या पोराला सोडून द्या, जाऊ द्या यायले. ओ हो, माय माय बापाचं किराण दुकान. यू आर नॉट अंडर फॉरेस्ट. जा तुम्ही, सोडलं तुम्हाला. अरे काय राजा साहेब, तुम्ही कानी इंग्लिशची ट्युशन लावा बरं. ते अंडर अरेस्ट असते, अंडर फॉरेस्ट नसते न ते. होय, पटकन सुटा तिथून. या भुऱ्यान डबल काम बेंगवलं बेटा. अंदर जा लागेन पै इथून. कायले सांगितल्याने ट्युशन लावा म्हणून. हे खरंच अंदर पाठवते पयार इथून. जगन काका, साहेब आणि लाईने साहेब, तुमच्या सगळ्याचे मी आभार मानतो. आणि मी माझ्या घराकडे निघतो. येतो मी. मी बी चाललो, मी बी येतो. आणि थँक्यू आम्हाला सोडल्याबद्दल. अरे मला एकट्याला अति सोडून पयाले. साहेब मी बी जातो. जगन काका थँक्यू तुमचं. साहेब तुमचं बी थँक्यू. आणि ते ट्युशन लावा बरं तुम्ही. तुम्हाला इंग्लिश जमत नाही. येतो मी. तुम्ही आत लोक आले म्हणजे व्हिडिओ तुम्हाला लय आवडला तर मग राजा पटापट लाईक करा, पटापट सबस्क्राईब करा, पटापट व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच.